संकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। खरं ते लेखानुदान मागण्यासाठी हे अधिवेशन आहे, कारण आता निवडणूक होईपर्यंत खर्चाची तरतूद त्याच्यामध्ये करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र जसं लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा नवीन आश्वासनं द्यायची, लोकप्रिय घोषणा करायच्या, जसं केंद्रामध्ये घडलं तेच आता राज्यामध्ये घडण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलंय आणि ते सुद्धा आता 3 टप्प्यात देणार आहे। 2,000 रुपये आता द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि 5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न जे आहे शेतीचं ते आयकरमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे। पण या दोन्ही घोषणा झाल्याच्या नंतर त्याचा जो फोलपणा आहे त्या घोषणांमधला, तो या प्रसार माध्यमांनी अतिशय त्याची बारीक सारीक माहिती उपलब्ध करून त्याचं पोलपल केलेली आहे। म्हणजे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या ज्या घोषणा होत्या तीच आता मला वाटतं उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं सध्याचं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार जे आहे अशाच घोषणा करून दिशाभूल करण्याची शक्यता आहे। तर आम्हाला सरकारला या निमित्तानं एवढाच इशारा द्यायचा आहे की आज राज्यासमोर दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे। दुष्काळाला मदत अजून सरकार देत नाही, नोकर भरतीचं कुठल्या प्रकारची चर्चा नाही। अनेक वेळा नोकर भरतीच्या घोषणा झाल्या। अशा सगळ्या ज्वलंत प्रश्नाला बाजूला ठेवून फक्त आपल्या पक्षाच्या फसव्या जाहीरनाम्याकरता या अधिवेशनाचा उपयोग करायचा, हेच सरकार जर करणार असेल तर निश्चितपणे त्यांना जाब आम्ही विचारणार आहोत। गेल्या 4.5-5 वर्षापूर्वी दीडपट नफा मिळेल अशा प्रकारचा हमीभाव दूर करणाऱ्या घोषणा करणाऱ्या सरकारकडून अजून त्याची कुठली पूर्तता 5 वर्षात झाली नाही आणि ती स्थिती आज राज्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत घडलेली आहे। घोषणा झाली 1,36,00,000 खातेदारांपैकी 1/3 फक्त शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ अंशतः देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। यांची पीक विमा योजना फसली, तूर आणि सोयाबीनला हमीभाव देण्याच्या करता कुठल्याही उपाययोजना न करता भाव पडले म्हणून अनुदान देण्याची घोषणा केली, ती फसवी ठरली। बोंडआळी मावा तुडतुड्या करता केलेल्या अनुदानाची घोषणा सुद्धा, ती मदत सुद्धा अद्याप राज्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोच झाली नाही। खरं म्हणजे आजच्या या राज्यातल्या अभूतपूर्व अशा भीषण दुष्काळामध्ये आज जनतेला तातडीनं मदत करण्याची आवश्यकता होती। 2018 पर्यंत सरसकट कर्जमाफ सरकारने करायला पाहिजे। रोजगार निर्माण करण्याची आवश्यकता आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची गरज आहे। ते सगळं करण्याच्या ऐवजी फक्त 6,000 रुपये आम्ही शेतकऱ्याच्या माथी शेतकऱ्याला भीक दिल्यासारखं भूमिका घेऊन आणि ती सुद्धा 2 हेक्टरची मर्यादा त्याच्यामध्ये घालून आम्ही काय तर फार मोठं काही काम करून दाखवलेलं आहे अशा प्रकारची शेकी सरकार मिळवतो। त्यामुळे अशा कुठल्याही फसव्या घोषणाला आता ही जनता बळी पडणार नाही हे त्यांनी ध्यान घेतलं पाहिजे। सरकार सत्तेवर येताना आम्ही त्या उपाययोजना करणार आहोत, त्या दीर्घकालीन करणार आहोत, ज्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर असणाऱ्या प्रश्नाची उदाहरणार्थ आत्महत्याच होणार नाही अशा प्रकारच्या आम्ही उपाययोजना करू।
त्याचा परिणाम असा झाला की मागच्या 4 वर्षाचे आकडे जर आपण पाहिले यांच्या उपाययोजनामुळे 15 साली 3265 शेतकरी आत्महत्या केल्या, 16 साली 3080 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 17 मध्ये 2917 आणि 18 मध्ये 2761 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि ह्या वर्षी एवढ्या मोठ्या घोषणा केल्याच्या नंतर एकट्या जानेवारी महिन्यात 197 शेतकऱ्यांनी आपला प्राण गमावा लागला. ही आकडेवारी जर आपण पाहिली ती मागे 4.5 वर्षामध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी करण्यामध्ये सरकारला पूर्णतः अपयश आलेलं आहे. आणि मग आम्ही सातत्यानं मागणी आम्ही जी केली होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु अटी आणि नियमाच्या जंजाळामध्ये शेतकऱ्याला अडकून कर्जमाफी तर झालीच नाही, परंतु शेतकऱ्यांची आत्महत्या सरकार थांबवू शकलं नाही. फसलेल्या कर्जमाफीच्या बद्दल आता राज्य सरकारनं शेतकऱ्यांची आता माफी मागितली पाहिजे. आणि मग त्याचं प्रायश्चित जर सरकारला करत असेल तर 2018 पर्यंतची सरसकट सरकार कर्जमाफी सरकार तात्काळ द्यावी. कारण राज्यातल्या अभूतपूर्व अशा दुष्काळामध्ये पुन्हा हे आत्महत्येचं सावट राज्यावर आहे आणि त्यासाठी ही घोषणा सरकारने तात्काळ करावी अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून राज्यातल्या एकूण दुष्काळाच्या स्थितीचा विचार करताना ज्या उपाययोजना सरकार म्हणून करायला पाहिजे ते कोणत्याही उपाययोजना आम्हाला आज दिसत नाही. टँकरचा पाणी पुरवठा सरकारकडून सुरू करायला पाहिजे, रोजगार हमीची कामं सुरू व्हायला पाहिजे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये लोक स्थलांतर करतायत. त्यामुळे हे सगळं जर थांबवायचं असेल तर सरसकट कर्जमाफी आणि दुष्काळाच्या जनतेला भरीव अशी मदत करण्याची घोषणा सरकारनं केलीच पाहिजे अशी आमची विरोधी पक्षाकडून मागणी आता आम्ही सभागृहात करणार आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा 2018च्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षी 28 मार्चला मुद्दा मी तारीख आपल्याला सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी 72,000 जागा भरण्याची घोषणा केली होती आणि वेगवेगळ्या खात्याचे आकडे त्यांनी दिलेले आहेत. कृषी विभाग 2,572, पशुसंवर्धन 1,047, ग्रामीण विकास 11,005, सार्वजनिक आरोग्य 10,568 असे मिळून जवळजवळ 72,000 आम्ही जागा ताबडतोब भरतोय अशी सरकार मुख्यमंत्र्यांनी 28 मार्च 2018ला घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात 36,000, दुसऱ्या टप्प्यात पुन्हा 36,000 असे एकूण 72,000 जागा भरू असा शब्द त्यांनी सभागृहात दिला होता. आणि 1 वर्ष झालेल्या घोषणेला आज या घोषणेची 1% कार्यवाही कुठेही झालेली नाही. कोणत्याच 72,000 जागा सरकारनं भरलेल्या आहेत. आता याची उत्तरं त्यांना द्यायची. आता काही विभागाच्या जाहिराती निघाल्यात, पुन्हा आता एक नवीन गाजर दाखवण्याचा प्रयत्न होतो की ज्यामुळे आता आचारसंहिता सुरू होईल. पुन्हा स्वप्नरंजन करत या तरुणांच्या पुढे त्यांच्यामधला जो असंतोष आहे तो कसा कमी करता येईल या पद्धतीने आचारसंहितेच्या तोंडावरच आता पुन्हा ही नोकर भरतीची जाहिरात सरकार काढणार. काही ठिकाणी काढल्या गेल्यात. जसं 6,000 रुपयाचं शेतकऱ्याला अनुदान देण्याचं आणि 5 लाख रुपये आयकर करमुक्त त्यातून उत्पन्न करमुक्त करण्याचं गाजर दाखवलंय, त्याच पद्धतीचं आता हे राज्य सरकारनं आमच्या तरुण बेरोजगारांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षक भरती बाबतीमध्ये तेच घडलेलं होतं. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी इतक्या घोषणा केल्या की 24,000 जागा शिक्षकांच्या भरणार. आता खरं त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत, निकाल झालेले आहेत, परंतु आज त्या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये पात्र झालेल्या शिक्षकांचं राज्यभर आंदोलन झालं, पुण्यात आंदोलन झालं, अन्नत्याग त्या मुलांनी केला. असे अनेक प्रश्न आहेत की शेवटी त्याच्यामध्ये सरकार काही आश्वासनं देऊ शकली नाही. तीच परिस्थिती कंत्राटी कामगारांच्या बाबतीमध्ये. मग अंगणवाडी सेविका आहेत, संगणक परिचालक आहेत,
5 लाख कंत्राटी कामगार आहेत. याही घटकाच्या बाबतीमध्ये सरकारने आश्वासनाच्या पलीकडे काही दिलेलं नाहीये. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच गोडबंगाल सरकारच्या समोर येते. ज्या मराठा समाजाचं आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, फक्त दिशाभूल करण्याचं काम झालेलं आहे. आजही मराठा समाजाच्या आरक्षणाला 100% वैध झालेलं नाहीये. न्यायालयाची टांगती तलवार अजूनही डोक्यावर आहे. मराठा आरक्षणाकरता वकिलांच्या फौजा उभ्या करू असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. मात्र आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडण्याचं सुद्धा काम हे सरकार न्यायालयात करू शकलं नाही, हे वास्तव आहे. तर म्हणजे काँग्रेस पक्षानं आणि न्यायालयाने वैध ठरवलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यायचंच नाही, हे आता सरकारने आता जरूर ठरवून टाकलेलं आहे. उद्या काँग्रेस पक्षाचे आमदार आजच भिवंडीतून आमचे जे आसिफ शेख आहेत ते आता पदयात्रानं उद्या याच मागणीसाठी भिवंडी ते आझाद मैदानापर्यंत पदयात्रा घेणार आहे. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये हेच सरकारने सांगितलं होतं, पहिल्या बैठकीत आम्ही देऊ. आता तर केंद्राला शिफारस करू असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. हे या सरकारला समजायला 5 वर्ष लागली, पण अजून फक्त शिफारस करू म्हटलंय, अद्यापही शिफारस केलेली नाही. अनेक अशीच आश्वासनं सरकार देत गेलंय. शिवस्मारकाच्या बाबतीमध्ये तेच आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत असंच सातत्याने खोटं बोललं जात आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, कॉम्रेड पानसरे असतील, यांच्या खटल्यातून अजून काहीच निष्पन्न होत नाही अशी वस्तुस्थिती आहे. ठिकठिकाणी शस्त्र बाबतीत साठे सापडत आहेत, त्याच्याबद्दल सरकार कुठली कारवाई करत नाही. सनातन संस्थेची सगळ्यांचा संबंध आहे, त्याच्यावर बंदी घालण्याची कुठली अनेक वेळा मी मागणी करतोय, त्याच्यावर उपाययोजना सरकार करत नाही. कायदा सुव्यवस्थेची तर रोज प्रश्न चर्चेला जातात. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये बनावट गुन्हे शाखा अस्तित्व आहे असं आता जयपुढे आलेलं आहे. म्हणजे गुन्हे शाखा ही बनावट आहे असे नागपूरला तर समोर आलेलं आहे. म्हणजे आता स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये गुन्हे शाखा ही सगळ्यात महत्वाची शाखा असते पोलीस खात्यामध्ये, ती बनावट आहे. याची इतकी वाईट अवस्था राज्यातल्या कायदा व्यवस्था राखणाऱ्या पोलीस यंत्रणेची काय असावी. आता याचं उत्तर खरं त्यांनीच दिलं पाहिजे. बनावट गृहमंत्री पण असतो, बनावट गृहमंत्री सुद्धा असते सांगता येत नाही मला. शोध गेला पाहिजे. आता शोध कोण घेणार. आता बनावट गुन्हे शाखाही बनावट आहे. आता गुप्तचर खात्यात तसं बनावट निघून आहे. तर भाई गेल्या महिन्यात माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी कुपोषणावर लिहिलेली एक पुस्तकाची कादंबरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉक्टर सावंतांच्या रूपाने नवीन कादंबरीकार महाराष्ट्राला मिळाला, त्याचा एक आनंद आपल्या सर्वांनाच आहे. परंतु त्यांनी कादंबरी लिहिण्यापेक्षा आरोग्यमंत्री असताना कुपोषणाच्या बाबतीमधलं काम त्यांनी जर प्रभावीपणे केलं असतं तर मला वाटतं अधिक जनतेचे डोक्यावर उचलून धरला असतं. पण त्यांनी ज्या काही सक्सेस स्टोरीजच्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या वास्तवापासून अतिशय दूर आहे. वास्तविक जवळजवळ 67,000च्या वर किंवा त्यापेक्षा मोठा आकडा आहे की या सरकारच्या काळामध्ये बालमृत्यूचं प्रमाण या राज्यामध्ये वाढलं. मान्य राज्यपालांनी याची दखल घेत टास्क फोर्सची स्थापना केली होती दीपक सावंतांच्या अध्यक्षतेखाली. खरं म्हणजे त्या टास्क फोर्सचं काम त्यांनी जर केलं असतं तर काहीतरी उपाययोजना या कुपोषण भागामध्ये मुलं मृत्युमुखी पडतात त्यांना त्याचा काहीतरी उपाययोजना करता आल्या असत्या. परंतु त्यांनी मला वाटतं टास्क फोर्सचं काम करण्यापेक्षा कादंबरी लिहिण्यामध्ये त्यांनी धन्यता मानलेली दिसते. असे अनेक मुद्दे आहेत. खरं म्हणजे 5-6 दिवसाचं अधिवेशन आहे, ते सुद्धा आम्ही 1 दिवस अधिवेशन आम्ही सगळ्या विरोधी पक्षानं मागणी केल्यामुळे दुष्काळावर चर्चा व्हायला पाहिजे म्हणून 1 दिवस वाढला गेला. सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा जो आहे तो मुंबई विकास आराखड्या संदर्भातला आहे.
मध्यंतरी आपण पत्रकार परिषद मी स्वतः घेतली, त्याबद्दल बोललोय. सरकारकडून आपण खुलासा मागवलाय, जनहित याचिका दाखल करण्याबद्दल बोललोय. पण मला थोडा विलंब झालाय, मला मान्य आहे, कारण त्याच्यामध्ये एवढ्या अडचणी आहेत, माहिती मिळणं इतकं दुरपस्त आहे. पण मला एवढं सांगायचं की मांडवली करून युटर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाहीये. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये या सगळ्या ह्या तुमच्या मुंबईच्या बाबतीमध्ये आम्ही जनहित याचिका दाखल करायची आहे. एक तर ते अर्बन डेव्हलपमेंटचा नगर विकासाच्या संदर्भामधला, त्याच्यात अनेक विषय एकमेकावर अवलंबून आहेत, माहिती मिळणं अतिशय अवघड होतं. शेवटी आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती उपलब्ध झाल्याच्या नंतर या अधिवेशनाच्या पुढच्याच आठवड्यामध्ये ही जनहित याचिका जी आहे ही माझ्या नावानंच मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्याचंच आपल्यासमोर आम्ही या ठिकाणी जाहीर करू. आता काही विलंब लावण्याची आवश्यकता नाहीये. जवळजवळ संपूर्ण माहिती मिळायला आहे, जो 1.5 महिना त्यासाठी आम्हाला खर्च करावा लागला, कारण माहिती उपलब्ध होत नाही. शेवटचा मुद्दा तो या भाजप सेनेच्या युतीबद्दलचा आहे. त्या दोन्ही पक्षाची युतीमध्ये हे किती पक्ष ढोंगी आहेत हे आता समोर चित्र आपल्याकडे समोर आलेलं आहे. आज आपल्या A6 पासून जर आपण डावीकडे निघालो एअर इंडिया बिल्डिंगकडे, तिथे एक शिवसेनेचं कार्यालय आहे, एक फलक लागलेला आहे. त्यावर युतीचं समर्थनार्थ लिहिलेलं आहे, युती भगव्या विचाराची. खरं म्हणजे ही जी युती आहे ही भगव्या विचाराची नाहीच आहे, खरं फसव्या विचाराची आहे. ज्यांना शिवसेना अफजल खान म्हटलंय त्यांनाच उद्धव ठाकरे मिठी मारत असलेले फलक दादरमध्ये आता प्रसिद्ध झालेले आहेत. तर काय म्हणते त्यांनी, भाजप युती हिंदुत्वासाठी, देशप्रेमासाठी. खरं म्हणजे हिंदुत्व करता त्यांना प्रेम नाही, देशासाठी प्रेम आहे. मला वाटतं फक्त ईडीच्या कारवाईपासून वाचवण्याकरता हे प्रेम तो पुढे आलेला आहे, एवढंच त्याच्यामध्ये म्हणता येईल. खरं म्हणजे शेतकऱ्यांना भरीव शेतकऱ्यांना दुष्काळाची भरीव मदत झाली पाहिजे, राम मंदिर झालं पाहिजे, लोकसभा विधानसभा एकत्र झाल्या पाहिजे, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, अशा अनेक युती करण्याचे कंडिशन होत्या. पण अशी कोणती कंडिशन आपली कोणती मला वाटतं कोणती अट मान्य न स्वीकारता नाणार प्रकारच्या बाबतीमध्ये सुद्धा ही युती करण्याचं काम सरकारने केलंय. आणि त्यामुळे आज देशभरात भाजपची तीच अवस्था आहे. मोदींची घर वापसी चिन्ह दिसत आहेत, आणि त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी काही करून शिवसेनेची मांजर ताटाखाली आणण्याची भाजपचा जो प्रयत्न होता त्यांना त्यात यश मिळालेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या अभद्र युतीच्या संबंधी आज जे काही तुमच्याच टीव्ही चॅनलने जे टॅगलाईन लिहिल्या होत्या त्या प्रतिक्रिया फक्त वाचून दाखवतोय. एबीपी माझ्याचे टॅगलाईन काय होते, स्वाभिमानाचा चोळा मोळा तुझा गळा माझा गळा, असं त्यांनी म्हटलेलं होतं. G24ची टॅगलाईन काय होती, बोल बच्चन युतीच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट वाजवा रे वाजवा. न्यूज 18 लोकमतची तासची टॅगलाईन काय होती, तुटता तुटता जुळलं अखेर जमलं. TV9 महाराष्ट्राची टॅगलाईन महाराष्ट्राची काय होती, बीजेपी ऑन टॉप शिवसेना लॉलीपॉप, असं काहीतरी त्यांनी म्हटलं, शिवसेना लॉलीपॉप. साम टीव्हीची तीच होते, युतीचा पोपट पिंजऱ्यात, असं त्यांनी म्हटलेलं होतं. जय महाराष्ट्राने सुद्धा अशाच प्रकारची टॅगलाईन काही वापरली होती. हे काय आमच्या टॅगलाईन नव्हत्या, ह्या प्रतिक्रिया आमच्या नव्हत्या, ह्या आपणच त्या संबंधी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया होत्या. मला असं वाटतं की या संपूर्ण पत्रकार परिषद ज्यावेळी घडली, पत्रकार परिषद झाली युतीची, त्यावेळी या 120 पत्रकार हजर होते, त्यांना समोर जाण्याचं धारिष्ट शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला झालं नाही. आणि म्हणून जर पत्रकारांना उत्तर द्यायचं धारिष्ट त्याचं जर उरलं नसेल तर उद्याच्या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला ते काय सांगणार आहे. आणि म्हणून मला खरं म्हणजे त्याला आम्हाला सुरुवातीला वाटायचं हे गली बॉय आहे, तर तसं तर हे बॅड बॉय निघाले खरं म्हणजे, अशी वास्तव आहे. आणि म्हणून पूर्वी शिवसेना म्हणाली होती पहिले मंदिर फिर सरकार, कालच्या सामन्यातून त्यांनी नवी घोषणा केली पहिले काश्मीर फिर सरकार. पण हे सारं एकदम झूट आहे. काश्मीरच्या नावाखाली आपले पापा लपवण्याचा प्रयत्न आहे. सरकारच्या या सर्व आघाडीवरच्या अपयशाबद्दल खरं म्हणजे त्यामुळे सरकारच्या चहा पाण्याला जाण्यात आम्हाला काही स्वारस्य नाहीये. आम्ही सगळ्या विरोधी पक्षानं
याही वर्षी त्याच्या आव्हानावर बहिष्कार घालण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे.